मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण धुळवड खेळून बसलेले असतात. त्याचवेळी आता प्रताप हा म्हणतो की अर्जुन आणि त्याची ती बायको धुळवड खेळायची सोडून मध्येच कुठे गेले काय माहीत. मग आता विमल म्हणते, हो माझ्याही लक्षात आलं होतं. मग मी त्यांना जरा इकडे तिकडे शोधलं, परंतु ते दोघेही मला कुठेच दिसले नाहीत. त्याचवेळी आता कल्पना म्हणते की त्याची बायको म्हणाली असेल की आपण बाहेर कुठेतरी फेरफटका मारायला जाऊ, आणि अर्जुन लगेच गेला तिच्या पाठोपाठ. त्याचवेळी प्रतिमा म्हणते, कल्पना अगं तुझ्या रागाच्या भरात तू आपल्या अर्जुनवर सुद्धा आरोप करतेस. अगं ते दोघे असे अचानक निघून गेले, या पाठीमागे नक्कीच काहीतरी कारण असेल, नाहीतर ते असं कधीही वागणार नाहीत. तेव्हा तुझी लाडकी सायली तुला तरी सांगून गेली का, असं प्रतिमाला पूर्णाजी विचारतात. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही, पण ती बेजबाबदार तरी नक्कीच नाही. त्यावरती पूर्णाजी म्हणतात, तू फार भोळी आहेस प्रतिमा, त्यामुळे तुला असं वाटतं. त्यातच अश्विन विचारतो, तन्वी घरी पोहोचली का प्रतिमा आत्या? त्यावेळी आता प्रतिमा म्हणते, हो, नागराज भाऊजींचा आत्ताच सुमनला फोन आला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं आणि ते दोघे महत्त्वाचं काम असल्यामुळे घरी पोहोचले आणि त्यापाठोपाठ सुमन पण गेली. मग कल्पना त्यावरती म्हणते की हे असं कळवायचं असतं घरी फोन करून, पण अर्जुनला तर ते कळतच नाहीये. गेल्या आठवड्यात तर रात्रभर घरातून गायबच होता. तेव्हा हे ऐकून आता पूर्णाजींना मोठा धक्काच बसतो. त्याचवेळी काळजीने पूर्णाजी विचारतात, काय ग, रात्रभर घरी नव्हता, मग गेला तरी होता कुठे? तुम्ही मला याबद्दल काहीच का सांगितलं नाही? त्यावेळी कल्पना म्हणते, तुम्ही माई आजींकडे होतात ना, मग म्हटलं की टेन्शन द्यायला नको तुम्हाला. तर प्रताप म्हणतो, पण आज अर्जुनची हद्दच झाली, असं वाटतं ना त्याची खरडपट्टी काढावी, पण उपयोग तरी काय आहे, हल्ली तो आपलं ऐकतच नाही. मग त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात, ऐकेल तो, कारण त्याने कितीही त्याच्या बायकोची बाजू घेतली ना, शेवटी ते आपलं रक्त आहे, तू फोन लाव त्याला, असं म्हणून लगेचच त्या प्रतापला सांगतात. तेव्हा प्रताप फोन करणार असतो, तेवढ्यातच अर्जुन सायली तेथे येतात. अश्विन म्हणतोय, घ्या आले ते एकदाचे. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, अरे वा, सणासुदीला नाचायचं गायचं आणि मग अचानक असं गायब व्हायचं, तुमचं चांगलं चाललंय, असं म्हणून पूर्णाजी या चिडतात. तेव्हा प्रताप सुद्धा म्हणतो की यावेळी तू रात्रभर घराबाहेर राहिला नाही ना, आमच्यासाठी उपकारच केलेत. वेळी आता प्रतिमा उठते आणि म्हणते, सायली अगं असं कुणालाही न सांगता कुठे निघून गेला होतात तुम्ही? अगं इथे सर्वजण काळजी करत असतील, हे लक्षात नाही आलं का ग बाळा तुझ्या? तेव्हा सायली म्हणते, लक्षात आलं होतं प्रतिमा आत्या, पण आम्ही मधुभाऊंना आणायला गेलो होतो. आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो की आता मधुभाऊंचं काय मध्येच. त्यानंतर अर्जुन म्हणतो, ते खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये होते आणि त्यांना प्रोटेक्ट करणं गरजेचं होतं, आणि म्हणून आम्ही त्यांना इथे घेऊन आलो, असं म्हटल्याबरोबरच सर्वजण अर्जुनकडे पाहू लागतात. आता अर्जुन म्हणतो, या मधुभाऊ. त्यावेळी मधुभाऊ लगेचच आतमध्ये येतात. तर आता घरातील सर्वजण आश्चर्याने मधुभाऊंकडे पाहू लागतात. तर आता सर्वजण उठून उभे राहतात आणि लगेचच मधुभाऊंकडे पाहू लागतात. तर मधुभाऊंना आता खूपच अनकम्फर्टेबल वाटत असतं. तर दुसरीकडे प्रियाला आता महिपतने बांधून ठेवलेलं असतं. त्याचवेळी आता नागराज देखील त्याच्या सोबत असतो. मग त्यावेळी महिपत खूप चिडलेला असतो, पक्षी उडाला असं म्हणतो. आता एका बिंडोक मुलीने बोंबाबोंब केली गावभर आणि पक्षी उडाला म्हणून रागाने आता महिपतचे डोळे लाल झालेले असतात. तर नागराज सुद्धा आपला सुंभासारखा उभा राहतो. तेव्हा या बिंडोक मुलीचं नाव तरी काय, असं महिपत विचारतो. नागराज म्हणतो की या बिंडोक मुलीचं नाव आहे प्रिया मधुकर. आणखी दुसरं कोण बिंडोक असणार आहे? तेव्हा प्रिया आता रडतच म्हणते, अहो महिपत सर, मी असं मुद्दामच नाही सांगितलं, अहो मी कधी भांग पिले आणि कधी काय बोलून गेले हे माझंच मला समजलं नाही. तेव्हा महिपत आता खूपच चिडतो आणि तिच्याजवळ जातो. त्यानंतर आता महिपतचे डोळे रागाने लाल झालेले असतात. तर प्रिया त्याला पाहून अजूनच घाबरते. त्यानंतर तो म्हणतो की नागराज शेठ गाणं लावा. नागराज विचारतो, कशाला? तेव्हा मी जेव्हा हिची कवटी फोडेन ना, तेव्हा लोकांना याचा आवाज नाही आला पाहिजे, असं महिपत म्हणतो. तर प्रिया अजूनच घाबरते. तेव्हा आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे आपण मराठीच गाणं लावूयात, असं महिपत म्हणतो. तर प्रिया रडू लागते आणि म्हणते, महिपत सर हो, मला माफ करा, माफ करा, अहो कशी मी भांग पेले माझंच मला समजलं नाही आणि कसं मी ते सर्व सत्य सांगून टाकलं, अहो चुकून हे सगळं झालं, मी मुद्दाम नाही केलं, असं म्हणून ती रिक्वेस्ट करते की सोडून द्या. पण महिपत ऐकत नसतो.
तो आता तिच्यावर खूपच चिडलेला असतो. तो अजूनच डोळे वटारून तिच्याकडे पाहतो, तर प्रिया अजूनच घाबरते. इकडे अर्जुन आता म्हणतो की पूर्णाजी मम्मा काही दिवस मधुभाऊ इथेच राहतील. त्याच वेळी आता सर्वजण आश्चर्याने अर्जुनकडे पाहतात. तेव्हा पूर्णाजी विचारतात, हे तू कधी ठरवलंस अर्जुन? तू आम्हाला विचारलं का? नाही ना? मग त्याचवेळी प्रताप देखील म्हणतो, हे बघ, कायद्याने तू कसा या घरचा मालक आहेस हे तू आम्हाला सांगू नकोस अर्जुन. त्याचवेळी आता अश्विन म्हणतो, दादा, या घरामध्ये आपण मोठे मोठे डिसिजन हे डिस्कस करून घेतो, असं परस्पर ठरवून मोकळे होत नाही. त्याचवेळी मधुभाऊंना वाईट वाटतं, कारण सर्वांचाच इथे राहण्यासाठी त्यांना विरोध असतो. मग आता साऊबाळा, हे बघ, त्यासाठी मी इथे येत नव्हतो आणि तसंही बापाने लेकीच्या घरी राहू नये असं म्हणून ते निघतात. त्याचवेळी अर्जुन त्यांना अडवतो आणि तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात असं म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, जावई बापू, आग्रह करू नका, प्लीज जाऊ द्यात मला, असं म्हणून ते पुन्हा जायला निघतात. तर सायली पुन्हा एकदा त्यांना अडवते आणि म्हणते, थांबा मधुभाऊ, अहो आत्ता बाहेर काय परिस्थिती आहे तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे प्लीज इथून कुठेही जाऊ नका. त्याचवेळी सायली म्हणते, घरात कुणी राहायचं आणि कुणी राहू नये हे सगळ्यांनी मिळूनच ठरवायला हवं. पण आता या क्षणी परिस्थितीच अशी आली आहे ना की मला मधुभाऊंना आणावं लागलं, आणि म्हणूनच मी सर्वांना विनंती करते की काही दिवस फक्त माझ्या मधुभाऊंना इथे राहू द्यात. अशी हात जोडून ती आता जेव्हा विनंती करते ना, तेव्हा मात्र अर्जुन घरातील सगळ्यांकडे वेगळ्या आशेने पाहतो की कुणीतरी म्हणेल सायलीची ही तळमळ पाहून की राहू देत मधुभाऊंना इथे, पण कुणीही अजून काही बोललेलं नसतं. तेव्हा अर्जुनलाच आता वाईट वाटतं, कारण कुणीच काही बोलत नाही. मग त्याचवेळी तो विचारतो, हे तुम्ही काय करताय सायली? तुमच्या घरात राहण्याचा तुमच्या बाबांना पूर्णपणे हक्क आहे. तर आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते, तर घरातील सर्वजण जरा रागातच अर्जुनकडे पाहू लागतात, कारण हा अजूनही बायकोची आणि सासरेची बाजू घेतोय. तर दुसरीकडे आता महिपत हा खूप चिडलेला असतो, कारण नागराजने अजूनही गाणं लावलेलं नसतं. मग रागातच तो चवताळून म्हणतो, आता काही तुमची कातडी काढून त्याचा ढोल वाजवू का? तेव्हा नागराज देखील घाबरत म्हणतो, हो लावतो लावतो, मी गाणं लावतो. तेव्हा महिपत आता म्हणतो, लाव लाव, पटकन लाव, ढिंच्याक गाणं लाव. त्यावेळी इकडे प्रियाला अगदी घाम फुटलेला असतो. ती आता म्हणत असते की नको नको काका, नको नको प्लीज, अहो महिपत सर, मला माफ करा ना, असं म्हणून ती रडू लागते आणि स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्नात असते. त्याचवेळी नागराज लगेच गाणं लावतं, तर महिपत लगेच आता त्यावर डोलू लागतो आणि प्रिया जवळ जातो आणि तिच्या समोरच नाचू लागतो. तेव्हा आता रागात असतो, तिला म्हणतो, एक ओळ पहिली गोळी, दुसरी ओळ दुसरी गोळी आणि तिसरी ओळ तिसरी गोळी. आता माझ्या बंदुकीमध्ये 6 गोळी आहे, एक तरी तुला लागेलच ना, असं म्हणून तो अजूनच तिला घाबरवतो. इकडे नागराज मात्र हसत असतो. त्यानंतर आता गाणं सुरू असताना महिपत लगेच नागराज जवळ जातो आणि बंदुकीतून गोळी सोडतो. त्या गोळीचा आवाज ऐकून प्रिया आता खूपच घाबरते. ती गोळी लगेच तिथे बॉटलवरच लागते, त्यामुळे आता प्रियाचा जीव वाचतो. तेव्हा प्रिया पण खूप घाबरलेली असते, मोठ्या मोठ्याने ओरडत असते की मला वाचवा, मला वाचवा, प्लीज मला नका मारू त्या बंदुकीतली गोळी. मग आता लगेचच महिपत हसतो आणि म्हणतो की कसं नको मारू तुला, हे बघ, तुझी ही गोळी हुकली आणि म्हणून तू वाचली. आता जर दुसरी गोळी मी मारली आणि जर त्यावेळी सुद्धा ती हुकली आणि तू वाचली, तर ती तुझं नशीब असेल, आणि जर तुला लागली आणि तू मेली तर ते आमचं नशीब असेल, असं म्हणून तो पुन्हा आता लगेच नाचू लागतो. वेड्यासारखा महिपत आता अगदी नाचत असतो, आपला राग व्यक्त करत असतो. तर प्रिया ही जीवाच्या आकांताने रडत असते, मोठ्या मोठ्याने ओरडत असते. इकडे नागराज असाच उभा असतो आणि तोही आता जरा घाबरलेला असतो की प्रियाला जर गोळी लागली तर काय करायचं. त्यानंतर गाण्याची दुसरी ओळ संपते, तर आता महिपत पुन्हा एक गोळी मारतो, तर ती दुसरी गोळी ना लगेच त्या दुसऱ्या बॉटलला लागते. गोळीचा आवाज ऐकताच आता प्रिया खूपच घाबरते आणि मोठ्याने ओरडू लागते. तर आता पटापट तो बंदुकीतल्या गोळ्या पुढे मारत असतो, परंतु एकही गोळी प्रियाला लागत नसते. बंदुकीतून जेव्हा गोळी सुटते त्याचा आवाज येतो, तेव्हा तेथे असणाऱ्या सर्व काचेच्या वस्तू या तुटून जातात, फुटून जातात. तर प्रिया त्या आवाजामुळेच अजून घाबरते आणि मोठ्याने ओरडते. दुसरीकडे आता अर्जुन हा सायलीचा हात खाली घेत म्हणतो, तुम्ही हात का जोडताय असं सायली? मग त्याच वेळी कल्पना रागात म्हणते, अर्जुन, अरे तुला इथे आम्ही राहून देतो
येतोय ना हेच नशीब समज. अरे तू आम्हाला कायदा दाखवलास ना आणि म्हणूनच आम्ही तुला आतमध्ये असं येऊ दिलं आहे, समजलं. त्याचवेळी अर्जुन आणि त्याचबरोबर सायली मधुभाऊ एकमेकांकडे पाहू लागतात की कुणीच का ऐकत नाहीये. मग अर्जुन म्हणतो की मम्मा मला परत तोच कायदा दाखवायला तू का लावतीये ग. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात जावई बापू मला प्लीज जाऊ द्यात. हो हो, माझ्यामुळे जर तुमच्या घरामध्ये कलह होत असतील तर मी कसे सहन करणार, तुम्हीच सांगा ना. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ पण तुम्ही जर बाहेर कुठे गेलात तर तुमच्या जीवाला धोका आहे. मग आता पूर्णाजी म्हणतात अगं पण तोच धोका तू घरात घेऊन आलीये असं वाटत नाही का तुला. तेव्हा अर्जुन म्हणतो असं काही नाहीये पूर्णाजी. अगं मधुभाऊंच्या बाबतीमध्ये जे जे काही झालंय ना ते तुम्हाला मी सांगतोय. त्यावेळी ते ऐकण्यामध्ये आम्हाला काही एक इंटरेस्ट नसल्याचं आता प्रताप म्हणतो आणि अर्जुनला गप्प करतो. मुळात तुझी ही बायको ना आमच्या घरात राहते ना तेच आम्हाला मान्य नाहीये आणि त्यामुळे तिच्या माहेरच्या लोकांनी या घरात राहण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्यावेळी मधुभाऊ सायलीचा हात सोडतात आणि लगेच सर्वांसमोर हात जोडून म्हणतात खरं तर मी इथे यायलाच नको होतं, पण माझ्या लेकीच्या आणि जावयाच्या आंधळ्या मायेसमोर मला काहीच दिसलं नाही, मग मी इकडे आलो. आता येतो मी असं म्हणून मधुभाऊ निघतात. तर दुसरीकडे आता सगळे नेम चुकलेले असतात. म्हणूनच महिपत म्हणतो की अगोदर मी सुईच्या टोकावर नेम लावायचो, आता पुन्हा एकदा नेमबाजीची प्रॅक्टिस करावी लागणार आहे असं मला दिसतंय. तेव्हा हिच्या टिकलीपासून मी आता सुरुवातच करतो असं म्हणून पुन्हा एकदा महिपत हा तिच्यावर गण रोखणार असतो. तेव्हा काका काका प्लीज मला यांच्यापासून वाचवा असं प्रिया रडतच म्हणत असते. तेव्हा आता बिंडोक आहे ही मुलगी परंतु आपल्या कामाची नाही का असं म्हणून आता नागराज हा लगेचच महिपतला अडवतो आणि म्हणतो की अरे रविराज किल्लेदाराची मुलगी आहे, हिला काही झालं तर पोलीस आपल्या मागे लागणार नाही का असं म्हणून आता नागराज लगेचच महिपतचे डोळे उघडतो आणि त्याला समजवण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु आता महिपत स्वतःचाच हेका धरून राहतो आणि म्हणतो मी नाही घाबरत कुणाला. अहो कारण या पोरीमुळे तो मधुकर पाटील माझ्या हातातनं निसटला, आता हिच्या कवटीतनं मेंदू बाहेर काढल्याशिवाय मी काही गप्प बसत नाही असं रागातच महिपत तिच्यावर गण रोखत. त्या नागराज म्हणतो अरे जरा शांत राहा, शांत डोकं ठेव, किंमत आहे का या मुलीची, आपण एवढी मोठी रिस्क घेतोय, खरं तर आहे का किंमत, सांग ना तू. मी काय सांगतोय सोडून दे त्या मुलीला, कारण हे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकतं. तेव्हा नागराजचं लगेच महिपत आता ऐकतो आणि त्यानंतर प्रियाकडे जात तिला म्हणतो की या टायमाला वाचलीस तू, पण अगं माझ्या हाताने मरण्याइतकी तू नशीबवान नाहीये, आता याची नुकसान भरपाई तू करायची आहे, समजलं. तेव्हा आता प्रिया काहीच बोलत नाही. मग त्यानंतर पुन्हा एकदा महिपत ती बॉटल फोडतो. त्याचवेळी आता प्रिया घाबरून म्हणते की हो करणार करणार, मी तुमची नुकसान भरपाई करणार. तर आता रागातच महिपत हा तेथून जातो. तर नागराज रागातच प्रियाकडे पाहतो. तर प्रिया अजूनही तशीच घाबरलेली असते. इकडे मधुभाऊ जायला निघतात. सायली त्यांचा हात पकडून त्यांना अडवते आणि माझी शपथ आहे तुम्हाला, जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत तुम्ही इथून जायचं नसल्याचं ती बोलते आणि मला कुणीही काही बोललं ना तरीही ते मी ऐकून घ्यायला तयारच असल्याचं सायली सर्वांना सांगते. मग त्यावेळी आता अश्विन रागातच म्हणतो की अरे वा, म्हणजे आता तुला कुणी काहीही बोललं तरीही तू ते ऐकून घ्यायला तयार आहे म्हणायचं. त्याचवेळी आता कल्पना रागातच म्हणते ही तर निर्लज्ज आहे रे, कारण परक्या माणसाची जबाबदारी ही आपल्याला घ्यायला लावते. त्याचवेळी प्रताप म्हणतो सायली अगं ते तुझे वडील आहेत, त्यामुळे तुला काय करायचं ना ते तू ठरव आता, पण त्यांचा जर काही प्रॉब्लेम असेल ना तर तो अजिबात आमच्या घरामध्ये आणू नकोस. तेव्हा आता सर्वांनाच खूप टेन्शन येतं. अर्जुन आता वेगळ्या आशेनेच प्रतिमाकडे पाहतो आणि यांना समजवाना प्लीज असं तिला इशारा करून म्हणतो. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. त्यानंतर आता कल्पना म्हणते या घराचा ना खरंच आश्रम करून ठेवलाय, कारण कुणीही येतं कुणीही जातं, या मुलीलाही सहन करायचं आणि तिच्या माहेरच्यांनाही सहन करायचं, अजून आमचा किती छळ करणार आहात तुम्ही असं म्हणून कल्पना आता तोंडाला येईल ते बोलू लागते. मग पूर्णाजी रागातच म्हणतात हे पाहण्यासाठी मी माईकडून इकडे आले का, त्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी राहिले असते, माझं डोकं तरी शांत राहिलं असतं. तेव्हा अर्जुन आता म्हणतो मग तू अजूनही जाऊ शकतेस. त्यानंतर आता काही दिवसांसाठी तू प्रतिमा आत्याच्या घरी जातेस का असं लगेच जाता अर्जुन हा पूर्ण आजीला विचारतो. काय आहे ना, मला सुद्धा अजिबात तुझ्यासमोर हे वाद नको आहेत. मग प्रतिमा अर्जुनकडे पाहतच राहते.
तर आता अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो, काय पूर्ण आजी, तू चेंज म्हणून जाते का प्रतिमा आत्याकडे राहायला? तेव्हा त्या काहीच बोलत नाही. मग आता त्याचवेळी प्रतिमाला तो विचारतो, घेऊन जातेस का गं प्रतिमा आत्या? मग प्रतिमा म्हणते, घेऊन गेले असते रे, पण आता सध्या जरा कठीण वाटतंय. हे ऐकल्यानंतर आता मात्र सर्वजण प्रतिमाकडे पाहू लागतात. तर पूर्णाजींना वाईट वाटतं की प्रतिमाने चक्क नकार दिला. मग त्यांचे डोळे पाणवतात आणि त्या म्हणतात की अगं, मी एरवी आलेच नसते तुझ्याकडे राहायला, पण मला वाटलं अगं तू आनंदाने आईला तुझ्याकडे घेऊन जाण्यासाठी. वेळी आता प्रतिमा म्हणते, मला आनंदच होईल पूर्णाई, पण रविराज सध्या किती चिडले आहेत तुम्हाला माहीत आहे ना. मी जर तुम्हाला माझ्या घरी घेऊन गेले आणि रविराजने काही किंमत ठेवली नाही तुमची, मग काय करायचं? आणि यामुळे अशाने त्यांची सुद्धा किंमत कमी होईल आणि मला काही ते अजिबात आवडणार नाही. त्यावेळी आता कल्पना म्हणते, प्रतिमा, रविराज भाऊजींनी असा त्यांचा राग पूर्णाईंवर काढलाच नसता, कारण त्यांचं मन खूप मोठं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो आहेच मन मोठं, पण मोठ्या मनाची माणसं रागाच्या भरात कशी वागतील आपल्याला कुठे सांगता येतं कल्पना. त्यांना असं कदाचित वाटू शकतं ना, मी त्यांना परक्या माणसाची जबाबदारी घ्यायला सांगतीये. मग त्याच वेळी आता पूर्णाजी या विचारतात, काय परक माणूस आणि मी? तेव्हा आता प्रतिमा म्हणते, मी तुम्हाला माझी आईच मानते पूर्णाई. तेव्हा पूर्णाजी आता हसतात. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते की रविराज असं म्हणू शकतात ना की ती तुझी आई आहे, तिचा जर काही प्रॉब्लेम झाला तर तुझं तू बघ म्हणून, कारण तो प्रॉब्लेम आपल्या घरापर्यंत आणू नकोस म्हणून. आणि आपल्या घरात कुणीही येतंय कुणीही जातंय हे मला अजिबात चालणार नाही, असं रविराज जर म्हणाले तर. तेव्हा पूर्णाजी मात्र आता रडत असतात, कारण प्रतिमाच्या तोंडून हे बोलणं त्यांना ऐकवत नसतं. त्याचवेळी नाही नाही, रविराज काका असं बोलूच शकणार नाही, असं अश्विन खात्रीने सांगतो. मग प्रताप म्हणतो, मुळात रविराज असं बोलूच शकत नाही, कारण तुझ्या माहेरची माणसं ही त्याची सुद्धा माणसंच आहे आणि त्याची सुद्धा जबाबदारी आहे, हे त्याला चांगलंच कळतं. तेव्हा कल्पना म्हणते, रविराज भाऊ खूप संस्कारी आहे, ते तुझ्या मानलेल्या आईला सुद्धा आपलंच मानतात. अर्जुन विचारतो, मग सुभेदार फॅमिली एवढी संस्कारी नाहीये का की स्वतःच्या सुनेच्या मानलेल्या वडिलांना ते इथे ठेवू शकत नाही? मग सर्वजण अर्जुन, सायली, मधुभाऊंकडे पाहू लागतात. त्यानंतर आता सर्वजण मान खाली घालून उभे असतात. त्याचवेळी प्रतिमा विचारते, काय पूर्णाई, मी बोलले ते खटकलं ना ग तुला? रविराज एवढा खोटा विचार करू शकतात हे तुम्हाला वाटलंच ना? मग आपण मधुभाऊंच्या बाबतीत अगदी तसंच वागतोय असं वाटत नाही का तुम्हाला? त्याचवेळी अर्जुन म्हणतो, सुभेदार आणि किल्लेदारांमध्ये आता खूप प्रॉब्लेम आहेत, पण सुभेदारांवर कोणतं संकट आलं ना तर आय एम शुअर रविराज काका हा आपल्याच बाजूने उभे राहणार आणि आपल्या मदतीला सुद्धा येणार, कारण याला चांगली फॅमिली म्हणतात. मग तीच चांगली फॅमिली आपण का होऊ शकत नाही, असं अर्जुन सर्वांना समजावतो. तर सायलीला आता आनंद होतो, ती मधुभाऊंकडे पाहते, कारण आता अर्जुन आणि प्रतिमाने खूप छान शब्दामध्ये सर्वांना पटवून दिलेलं असतं की संकटकाळी नक्की कसं वागायचं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते, पूर्णाई, प्रताप, कल्पना, मला जे मनापासून वाटलं ना ते मी बोलले, आता यानंतर निर्णय फक्त तुम्हीच घ्यायचा आहे. आणि पूर्णाई, माझ्या घराची दारं तुमच्यासाठी नेहमी उघडी असतील आणि या बाबतीत तुमचा नसेल एवढा माझा रविराजांवर विश्वास आहे, कारण किल्लेदारांच्या घरामध्ये व्याह्यांचा अपमान कधी म्हणजे कधीच नाही होऊ शकत आणि तो सुभेदारांच्या घरातही होऊ नये असंच वाटतं मला. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. त्यानंतर आता अर्जुन विचारतो, सो कुणाला काही बोलायचं आहे का? त्यानंतर आता सायली विचारते, मी समजू का मग तुम्हा सगळ्यांचा होकार आहे म्हणून? तेव्हा कोणीच काही बोलत नाही, एकमेकांकडे पाहतात आणि खाली मान घालतात. अर्जुन म्हणतो, हो, असं म्हणून तो विमलला सांगतो, मधुभाऊंना आउट हाऊसमध्ये घेऊन जा, तेथे ते आरामात राहतील. त्यानंतर आता लगेचच विमली मधुभाऊंना घेऊन आउट हाऊसकडे जाते. तेव्हा अर्जुन सर्वांना म्हणतो, तुम्हा सर्वांना माहिती आहे मधुभाऊंचा असा अपमान करायला नको होता, पण तुम्हा सर्वांचा फक्त इगो आडवा आला. अश्विन विचारतो, आता इगो म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो इगोच. अरे, तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण चांगली फॅमिली का बनवू शकत नाही? आपण चांगली फॅमिली होतो पूर्णाजी, एकतर आपण आयडियल फॅमिली होतो, पण तुम्हा सर्वांना आमच्या दोघांचा राग आला आणि तुम्ही सर्वांनी तो राग असा मनात धरून ठेवला, सोडलाच नाही. तेव्हा आता सायली म्हणते, जाऊ द्या ना प्लीज, नका ना वाद वाढवू. अर्जुनला आता रडू येतं आणि तो म्हणतो, नाही प्लीज, आता मला बोलू द्यात प्लीज. त्यानंतर तो पूर्णाजी, डॅड, मम्मा असं म्हणून तो तिघांनाही सांगतो की तुमचा स्वभाव तर नेहमी दुसऱ्यांना मदत करण्याचा होता ना,
मग तुम्ही तुमच्या डोळ्यावर अशी कोणती पट्टी बांधली? मला तर आज खरंच कळत नाही की तुमच्यासारख्या चांगल्या माणसांमधली माणुसकी गेली तरी कुठे. तेव्हा प्रताप रागातच म्हणतो, आम्हाला एवढं बोलायची गरज नाही अर्जुन. मुळातच तुझ्या बायकोला ना आम्ही या घरची सूनच मानत नाही आणि त्यामुळेच तिच्या या गुन्हेगार बापाला या घरामध्ये ठेवून घेण्याचा प्रश्नसुद्धा अजिबात उरत नाही. तेव्हा अर्जुन आता रागातच म्हणतो, गुन्हेगार नाही आहेत ते, गुन्हेगार नाही आहेत. मी किती वेळा तुम्हाला सांगू, डॅड मम्मा तुम्ही मला हेच शिकवत आलात ना, निर्दोष माणसाची नेहमी मदत करायची असते. पण आता तेच माझे पॅरेंट्स कुठे गेले आहेत काय माहीत. पण मी त्यांना नेहमी असं शोधत राहणारच आणि एक दिवस मला ते नक्कीच सापडतील. त्यानंतर पूर्णाजीला वाईटच वाटतं. त्या म्हणतात, मला हे काही ऐकायचं नाही, मी आतमध्ये जाते. असं म्हणून त्या लगेच आतमध्ये जातात. आता अर्जुन रडत असतो आणि त्याच्या डोळ्यातील पाणी खरं तर पूर्णाजीला पाहवत नसतं आणि म्हणून त्या गेलेल्या असतात. तो वेगळ्याच आशेने प्रताप आणि कल्पनाकडे पाहतो. तर आता लगेचच ते दोघेही सुद्धा तेथून जातात. तर अर्जुन सायलीला घेऊन आता लगेच मधुभाऊंकडे जातो. तर तेथे आता मधुभाऊ हे बसलेले असतात. त्यांनी डोक्यालाच हात लावलेला असतो, कारण हे सगळं काही झालं त्यांना पटतच नसतं. त्यानंतर आता सायली मधुभाऊंना पाणी प्यायला देते. तेव्हा आता अर्जुन हा मधुभाऊंना म्हणतो, इथे तुम्ही आरामात राहणार आहात, इथे तुम्हाला कोणताही धोका नाहीये. त्याचवेळी सायली म्हणते, मधुभाऊ मला माहीत आहे, अहो तुम्हाला इथे राहण्यासाठी संकोचच वाटणार, पण हे ना तुमच्या मुलीचं घर आहे. पण त्याचवेळी आता मधुभाऊ म्हणतात, दुर्दैवाने तिच्या सासू सासऱ्यांना तसं वाटत नाहीये ना. पण तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ त्यांचा जास्त विचार करू नका, कारण मी त्यांना उत्तर दिलं ना, तेव्हा आता आपल्या कुटुंबाचाच विचार करणाऱ्या जास्त लोकांना अशी उत्तर देण्याची वेळ येऊ नये जावई बापू. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही माझ्यासाठी घरातील सर्वांना असं नाराज करू नका. तेव्हा आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही नका ना प्लीज एवढा विचार करू, कारण एका घरामध्ये भांड्याला भांड हे लागतंच ना, आणि मुळात ती नाराजी खरंच तुमच्यामुळे नाहीच आहे. अर्जुन म्हणतो, तुम्ही आता आराम करा आणि रिलॅक्स व्हा, आणि जर काहीही लागलं ना तुमच्या या जावयाला हक्काने सांगा. तेव्हा मधुभाऊ हो असं म्हणतात. त्याचवेळी सायली म्हणते, खरंच आराम करा तुम्ही मधुभाऊ, मी तुमच्यासाठी खायला बनवून आणते आणि तुम्हाला आता काय खायची इच्छा होत असेल ना मला माहीत आहे. त्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघेही आता लगेचच तेथून जातात. तेव्हा मधुभाऊ मात्र एकदम विचार करत राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुन रूममध्ये असतात. तेव्हा आता सायली अजूनही जरा टेन्शनमध्येच असते, तिला काय करावं सुचत नसतं. तेव्हा अर्जुन आता तिला म्हणतो की जर मधुभाऊ इथे आहेत तर महिपत आता दुसरं काहीही मधुभाऊंना करणार नाही असं मला वाटतंय, कारण तो रिस्कच घेणार नाही आपल्या घरापर्यंत येण्याची. तेव्हा सायली म्हणते, पण तो शांत नाही राहिला तर, आणि मधुभाऊंना शोधत तो जर आपल्या घरापर्यंत आला तर. पण मी खरंच आपल्या घरातल्यांचा जीव धोक्यात नाही ना घातलेला, असा प्रश्न आता ती अर्जुनला करते. तर आता दुसरीकडे पूर्णाजी, कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप हे आता रविराजच्या घरी जातात. तेव्हा आम्हाला जे काही बोलायचं आहे ते खूप महत्त्वाचं असल्याचं पूर्णाजी म्हणतात. त्यासाठी तुझी परवानगी हवी आहे. प्रतिमा विचारते, कसली परवानगी? तेव्हा आम्ही तुझ्याकडे तन्वीला मागणी घालण्यासाठी आलो आहोत, ते पण आमच्या अश्विनसाठी. तेव्हा आता लगेचच प्रतिमाला मोठा धक्का बसतो. तर अश्विन तेव्हा त्याचं उत्तर काय असेल याचाच विचार करत असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.